हरीला पाहुणी भुलली चित्ता, मंदिरी घुसळी डेरा रीता. राधा रिकाम्या डेऱ्यात घुसळून करायला लागली. सासूच्या कानावर आवाज गेला. रिकाम्या डेऱ्यात घुसळून असा आवाज यायला लागला जणू काय रेल्वे रुळावरनं निघाली. खडखड खडखड खडखड. सासू तिची फार कठीण होते, रागावली. पूर्वीच्या सासवा डेंजर होत्या, आता बिचाऱ्या एवढ्या छान आहेत ना. आताच्या सासवा खूप समजदार आहेत. बरं, त्या परिस्थिती अनुसार समजदार झाल्या नाही तर या तरी काय साध्या होत्या का? पण काळानं यांना शहाणं बनवलंय. पूर्वी साऱ्या घरात सासूचा धाक होता, आता सासूचा धाक राहिलाच नाही. काळ बदलला. काळ हा कधीच कायम कुणाचा नसतो. पूर्वी सासूची चलती होती, आता सुनाची चलती आहे. शहाणं व्हावं माणसानं. 2024 मध्ये या 20व्या शतकात प्रत्येक कीर्तनाला बसलेल्या सासूला माझे हात जोडून विनंती आहे. भाग्य समजा, सासू होणंच हे भाग्य आहे. आता होतच नाही लवकर सासू. सून आली तरच सासू होणार, तशी कशी होणार? इकडून तिकडून सासू झाली बाई तर बिचाऱ्या सासूनं सुनबाईला ढुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही. सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. याच्यातला एकही प्रयोग आता करायचा नाही, कारण काळ सासूचा नाही. जमलं तर 2-3 टाइम दिवसातून सुनाचं कौतुक करा. माझ्या सोनासारखी सून अख्ख्या दिग्रसमध्ये नाही, एवढंच म्हणा. सकाळी 9 वाजताच तुम्हाला शुद्ध तुपातला काजू बदाम टाकलेला शिरा भेटन खायला. किती वाळलेले सासू असू द्या, महिन्यातच आगडबम 3.5 क्विंटल. पण हे वरमच कळत नाही आपल्याला. काळ तुमचा नाही, काळ ओळखून चाला. पण या डिग्रसमधल्या बिचाऱ्या सगळ्या सासवा समजदार आहेत. नाना, इथं सासू सुनेचं भांडणच नाही, इथं सासू सुनेचा वाद नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं कळालं? इथं सासू सून आई आणि मुलीसारखी राहते. तुम्हाला वाटलं असेल हे मला कसं कळालं? तर कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. निग्रसकर यांच्या ज्या गुटगुटीत तब्येती आहेत ना, सफरचंदासारखे गाल, यांना फक्त सून प्रसन्न, दुसरं काही कारण नाही. विठाल पण पूर्वीचा काळ कठीण होता. सासूच्या एका आवाजात सारं घोर शांत होत होता. एक बिचारी सुनबाई, तिला कधी दूध असं तापलेलं प्यायला मिळतच नव्हतं. काळ जुना कठीण होता. चुलीवर दूध तापलं ती रोज तपस्या करायची की मला ग्लासभर दूध कधी मिळेल प्यायला. योगायोग सासू गेली काल्याच्या कीर्तनाला. आता कसं तुम्ही काल्याच्या कीर्तनाला? त्या सुनेला किती आनंद झाला असेल बरं. आणि आता कमीत कमी 2 तास तरी सासू घरी वापस येणार नाही. 2 तास काय, कीर्तनानंतर अर्धा तास जेवायला, जेवल्याशिवाय तर येतच नाही आपली सासू. प्रसाद घेऊनच येणार, पण मी तेवढ्यात 2 ग्लास तरी दूध पिणार. चांदीचा ग्लास घेतला, त्यात दूध घेतलं, जाड साय टाकली, केशर टाकलं, इलायची टाकली, त्याच्यामध्ये साखर टाकली, बदाम, काजू, मनुका हे सगळं त्याच्यात टाकलं. असं तिनं फिरवलं चमचा त्याच्यामध्ये. तो ग्लास तोंडाला लावला, पहिला घोट ओठात घेतला. एवढा आनंद झाला तिला, खूप छान आस्वाद आला. तो घोट तिला आतमध्ये ढकलायचा, तेवढ्यात तिची सासू दारात जोरात ओरडली, मनीषा आहे का कोणी? मनीषा बरोबर लागला का ना? मनीषा. आता तिच्या तोंडात दूध, तिला कुठलं बोलता येत आहे? तर ती बोलली, अगं काय झालं? मांजर आली का? सासूच्या लक्षात आलं मांजर ही फक्त 2 पायाची, 4 पायाची मांजर नाही. तर याच्यातून मला एवढं सांगायचं आहे, तुम्हाला काळ जुना होता. सासूची, त्या राधेची सासू फार कठीण होते. राधा, अगं डेऱ्यामध्ये दही पाणी नाही ग. राधा म्हटली, सासूबाई माझं लक्षच नाही राहिलं, मला लक्षच नाही आलं. कुठे गेले तुझं चित्त? म्हणे गोविंदाला मी पाहिलं, श्रीकृष्णाला मी पाहिलं आणि माझं चित्त देवाकडेच गेलं.
अशीच एक गवळण स्वतःला विसरलेली नदीच्या काठाला बसली. तुकोबाराय म्हणतात जा ना घरी. ती म्हणते चित्तच नाही. अशा अवस्थेत कशी जाऊ मी घरी. महाराजांनी विचारलं कुठे गेलं तुझं चित्त. अभंगाचं हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त भारविता विसरले भारविता विसरले आता कैसी जाऊ घर आता कैसी जाऊ घर भारविता विसरले भारविता विसरले आता कैसी जाऊ घर आता कैसी जाऊ घर हरिने माझे हरिने चित्त भारवीत विसरली भारवीत विसरली हरिने माझे हरिने चित्त भारवीत विसरले भारवीत विसरले आसाराम महाराज संजय महाराज दोघांसाठी टाळी. मृदंगाचार्यांसाठी टाळी. खूप छान. हरीने माझे हरिले चित्त. ती म्हणते महाराज माझं चित्त हरीने हरण केलंय. माझं चित्त माझ्याकडे नाहीये. आता लक्षात घ्या श्रीकृष्ण भगवंताला पाहावं आणि गोपिकांनी स्वतःला विसरून जावं. भगवंताची बासरी ऐकली तरी गोपिका स्वतःला विसरत होत्या. तशी भगवंताची बासरी फार मधुर आहे. काही गवळणी कृष्णाकडे भांडायला आल्या. देवा तू बासरी वाजवत जाऊ नकोस. भगवान म्हटले का बरं. माझा शब्द न शब्दाकडे लक्ष द्या बरं का. दिग्रास ऐका. त्या गवळणी म्हणतात कृष्णा तू बासरी वाजवू नको. भगवान म्हटले कशामुळं. त्या गवळणी म्हणतात कृष्णा तू बासरी वाजवली ना तुझ्या बासरीच्या ध्वनीनं चुलीत घातलेल्या लाकडांना पालवी फुट. आहार सावणिया कशी वाजवली वाजवली मुरली हॅलो आहार सावणिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावळया कैसी वाजवली वाजवली मुरली तुझा मुरलीचा ध्वनी अकल्पित पणिता काळी विभळ झाली अंतकरणी मी घरधंदा विसरले आहा आहार सावणिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळया कैसी वाजवली वाजवली मुरली सावळया आहार सावळया कैसी वाजवली वाजवली मुरली 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 वा वा जय हो जय हो. भगवान परमात्माची बासरी ऐकली. त्या गवळणी म्हणतात कृष्णा तू बासरी वाजवत जाऊ नको. कारण तू बासरी वाजवली ना तर चुलीत घातलेल्या लाकडांना पालवी फुटते. काय प्रसंग आहे. चुलीमध्ये आपण सुकलेली लाकडं घालतो का ओली लाकडं घालतो. हा नाही तुम्हाला विचारून काही उपयोग नाही. इकडे विचारावं लागणार आहे. चुलीमध्ये आपण सुकलेली लाकडं घाला ओली लाकडं नाही घालत.
सुकलेल्या लाकडाला पालवी फोडण्याची ताकद भगवंताच्या बासरीमध्ये. थोडासा आणखी विचार करा. भगवंताच्या बासरीनं चुलीत घातलेल्या लाकडांना पालवी फुटते. आपल्या हातानं लागलेली झाडं जळून जातात. एवढे तर खतरनाक आहेत आपले हात. पण भगवंताच्या बासरीचा प्रभाव सुकलेल्या लाकडाला पालवी फुटावे. काही गवळणी त्या गेल्या की दुसऱ्या गवळणी यायच्या. कृष्णा, आमच्या सासवांचं काही ऐकू नको, तू बासरी वाजव. आणि कशामुळे? आता तर तुमच्या सासवा सांगून गेल्या वाजवू नको, आणि तुम्ही म्हणतात की वाजव. कृष्णा, तू बासरी वाजव. आणि कशामुळे? आणि तू बासरी वाजवली ना तर आम्ही सकाळी आमच्या केसांना फुलांचा गजरा माळतो, तो दिवसभरात सुकून जातो. संध्याकाळी तू बासरी वाजवली की त्या बासरीच्या ध्वनीनं सुकलेली फुलं टवटवीत होतात आणि पहिल्यापेक्षा जास्त सुगंध देतात. म्हणून बासरी वाजवत जा. काय भाव आहे. या गवळणी कृष्ण भगवंताला पाहिलं की देहभान विसरून जातात. त्यांना कसलं भान राहत नाही, कृष्णमय होऊन जातात. विठोजी बिरोजी या पवित्र देवाच्या दरबारामध्ये आपण सगळेजण आहोत. कृष्ण भक्ती ही प्रेमानं भरलेली आहे. ज्याच्या अंतःकरणातलं शुद्ध प्रेम जागा होईल, समजावं तो कृष्ण भक्तीला प्यारा झाला किंवा भगवान कृष्ण परमात्माचा तो लाडका झाला. या सगळ्या गवळणी खेडूत, ग्रामीण भागातल्या अडाणी, दह्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या, धंदा करणाऱ्या, पण कृष्णाच्या लाडक्या झाल्या, कृष्णाच्या प्रिय बनल्या. त्या काळात काही लोकांची कमी होती का? पण आजही कलियुगात त्या गवळणींचं चरित्र सांगितल्याशिवाय भगवंताचा काला सुद्धा पूर्ण होत नाही, कृष्ण चरित्र पूर्ण होत नाही. कशामुळे त्या कृष्ण चरित्रात अजर अमर झाल्या? तर एकच कारण आहे, त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्मावरती केलेलं शुद्ध प्रेम. देवाला पाहिलं की त्यांनी विसरून जावं स्वतःला. तशी ती गवळण, हरिणे माझे हरले चित्त भार वित्त विसरले. देवाला पाहिलं की ते व्यवहार विसरून जात होत्या. काही गवळणी म्हणतात, अशा अवस्थेत आम्ही आता घरी कसं जावं? घरी गेलो, आधीच तर आम्ही आमच्या नाही राहिलो. घरी गेलो आणि सासऱ्यानं सांगितलं, बाई चहा कर. चहामध्ये साखरेऐवजी जर आम्ही मीठ टाकलं तर काय आमचा सत्कार थोडाच करतील, आमचा उद्धार होईल. आता आम्हाला घरी नको जायला, कारण का व्यावहारिक गोष्टी आमच्याकडनं होणार नाहीत. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, आता कैसे जाऊ करा, आता कैसे जाऊ करा, आता कैसे जाऊ करा, आता कैसे जाऊ करा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हे आता कैसी जाऊ करा, नोहे भरालो, आता कैसी जाऊ घरा, लोहे भरा लौकिक. हे आता कैसी जाऊ करा, नोहे भरालो, आता कैसी जाऊ घरा, लोहे भरा लौकिक. नोहे भरा आलपिक. आता कैसे जाऊ करा, आता कैसे जाऊ करा, आता कैसे जाऊ करा, आता कैसे जाऊ करा. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, हो 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 कैसी जाऊ घरा. खूप छान संजय महाराज, खूप सुंदर. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. मी घरी गेले आणि माझ्याच्यानं जर घरकाम व्यवस्थित झालं नाही, नाते गोते मला ओळखू आले नाही, तर घरात मला ठेवणार नाही, ते अरवडायला घेऊन जातील. जर आपलेच नाते गोते ओळखायला नाही आले आपल्याला, तर माणसं आपल्याला माणसात ठेवतील का? ती म्हणते माझ्याच्यानं व्यवहार होणार नाही, मला काळजी वाटते, मला लोक नावं ठेवतील. आता पहा, ज्या गवळणीला साक्षात देवाचं दर्शन झालंय त्याही गवळणीला नाव ठेवण्याची भीती वाटते. याच्यातून एक चिंतन करूयात आपण.
की हे नाव ठेवण्याचा प्रकार नवीन नाही आहे, हा खूप दिवसापासून चालत आलेला आहे. कोणी किती चांगलं काम करा तरी लोक तुम्हाला नावच ठेवतील, एखादं चुकीचं काम करा तरी लोक नावच ठेवतील. नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क, एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतील, पण नाव ठेवायचा हक्क माणसं चुकवत नाहीत. बरं, हे नाव ठेवणं काही नवीन आहे का? थोडंसं चिंतन केलं तर रामभैया, नाव ठेवणं हे काही नवीन नाही आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिलं आपलं नावच ठेवतात. मग सुरुवातच जर तिथून असेल तर काळजी कशाला करायची आपण? बरं, या नाव ठेवण्यावरनं तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपण चांगलं काम करतोय हे जर आपल्या मनाला माहिती असेल ना तर कुणालाच घाबरू नका. मग ते चांगलं काम फक्त आपल्या स्वार्थापुरतं मर्यादित नसावं. त्या चांगल्या कामातून आपल्या परंपरेला कुठे दाग धब्बा लागू नये, समाजाचं नुकसान काही होईल असलंही काम आपण करू नये. सामाजिक नुकसान होत नाही, सांप्रदायिक नुकसान होत नाही आहे, कुठे परंपरेला तडा जात नाही, कुणाचं नुकसान नाही, त्यात सगळ्यांचं कल्याण आहे. असं जर कर्म आपण करत असून आपल्याला माहिती आज भलेही लोक आपल्याला नाव ठेवतील पण याच्यात सगळ्यांचं कल्याण दडलेलं आहे, तर त्यावेळेला नाव ठेवणं सहन करा, काही फरक पडत नाही. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक शेतकरी होता. तो शेतकरी गाडी घेऊन गावाकडे निघाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गाव जवळ आलं की बैल सुसाट पळतात. आपण सगळे शेतकरी आहोत. गाव जसं जवळ येईल तसं बैलाच्या नाकात वारं शिरल्यासारखं बैल तुफान पळतात. गाव जवळ आलं की बैल येण्यासारखे करतात आणि पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. बरं, ते का उड्या मारतात त्याचं उत्तर अजून सापडलं नाही. बरं, मी काय उडीच्या विरोधात नाही, शहाणी माणसं कुणीकडच्या कुणीकडे उड्या मारतात. मग लेकरांनी मारले म्हणून काय फरक पडला? लेकरं उड्या मारतात, मारू द्या उड्या, पण आई जवळ उडी मारावी, वडिलांच्या जवळ उडी मारावी की पाहुण्याच्या थोबाडावर? काही गारट्याला काहीच कळत नाही, पाहुण्याच्या तोंडावर उड्या मारतात. एक बिचारा म्हातारा पाहुणा होता, 2च दात होते त्याला. तो काट्यानं जी उडी मारली ठोय, 2ही दात पडली. म्हातारा जेव्हा घरी गेलं, घरातली माणसं घरात घेणं म्हणे जाताना असं नव्हतं, येताना असं कसं झालं? गाव जवळ आलं की बैल येण्यासारखे करतात, पाहुणे घरात आले की लेकरं उड्या मारतात. तसं गाव जवळ आलं ती गाडी खूप वेगानं पळते. रात्रीची वेळ होती, बैल सुसाट पळायला लागली. रस्त्यावरची लोक म्हटले, अरे जरा दमानी गाडी चालव. भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, गाडी धीरे 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 हाँक रे हो, गाडी धीरे 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 हाँक रे हो, गाडी धीरे 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 हाँक रे हो भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, गाडी धीरे हाँक रे, गाडी धीरे हाँक रे. भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, गाडी धीरे 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 हाँक रे हो, गाडी धीरे 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 हाँक रे. भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, गाडी धीरे धीरे हाँक रे, गाडी धीरे धीरे हाँक रे. ए दादा जरा गाडी दम्मानं चालव. दम्मानं गाडी घे म्हणायच्या आत नाना त्याचा बैलच विहिरीत जाऊन पडला. समोर विहीर होती. स्पीडनं गाडी निघाली, बैल विहिरीमध्ये पडला. धडाम कोण आवाज आला. लोक म्हटले काय झालं काय झालं काय झालं? म्हणजे बैल पडला बैल पडला बैल पडला. शेतकऱ्याला सांगितलं बैल काढतो. बरं, ती विहीर कोरडी होती म्हणून जमलं. बैल काढ म्हटले. तो म्हटला हे पहा मी आधीच गरीब माणूस आहे, शेत पिकत नाही माझं, त्याला पाणी नाही, चांगलं पिकलं तर त्याला का मालाला भाव नाही, मराव का जगाव अशी अवस्था झाली. मरावा तर 200-100 एकर जमीन डोळ्यासमोर दिसते.
आणि जगावं तर शेती खूप केली, घरचं जवळचं पैसे घालतो, पण पाहिजे ते आम्हाला रिटर्न मिळत नाही जमिनीतून। आणि त्यात तुम्ही सांगता की बैलगाड हा आधीच म्हातारा झाला होता बैल, याला काढायचं म्हटलं तरी पण 20,000 रुपये लागतील, तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत। आणि जरी याला काढलं व्याजानं पैसे काढून बैल विकला तर तेवढे पैसे त्याचे येणार नाहीत, असाच मरू दे। लोक म्हटले काय निर्दयी माणूस आहे हा, ज्या बैलानं राबराब याच्या शेतात राबला हा असाच मरू देतो कोरड्या विहिरीमध्ये आला। अरे बैल काढ म्हणे, नाही काढणार। अरे म्हणे बैल सडला आतमध्ये तर गावात दुर्गंध पसरल, रोगराई पसरल। तो म्हटलं तुम्हाला तुमच्या गावाची काळजी, एवढी काळजी गावाची वाटते तर घरातला कचरा आणा टाका त्याच्यावर, दाबून टाका खाली बैल कचऱ्याखाली, म्हणजे दुर्गंध सुटणार नाही। लोक म्हटली याच्या जर नादी लागलो ना तर सगळ्या गावात रोगराई पसरल। लोकांनी घरातून गाड्या भरून भरून कचरा आणला, बदाबद वरून त्या बैलावर कचरा टाकायचा। कचरा पाठीवर पडला की बैल असेल, घोडा असेल, गाढव असेल, गाय असेल, म्हैस असेल, कुठलेही जनावर असू द्या, त्यांना पाठीवर कुठली गोष्ट सहन होत नाही। प्रयोग करून पहा, पाठीवर काही पडलं का त्याला लगेच अंग झटकतात, वरनं कचरा पडला की बैल असं अंग झटकायचा, सगळा कचरा खाली पडायचा खांद्या पाठीवरनं आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा। लोक म्हटली हे दबच ना खाली, जा गाड्या घेऊन या, पुन्हा गाडी भरून भरून माती कचरा घरातून घेऊन यायचे। दिग्रस झोपल्या का काय, त्या बैलाच्या अंगावर वरून बदाबद टाकायचे, पण बैल काय व्हायचा खाली दबत नव्हता, अंग झटकायचं आणि त्या कचऱ्यावर उभं राहायचं। विहीर अर्धी भरली पण बैल काही दबला नाही खाली। लोक म्हटले याला दबल्याशिवाय थांबायचंच नाही, पुन्हा गाड्या भरून आणल्या, बदाबद टाकल्या, बैल अंग झटकतच होता, लोक कचरा टाकतच होते, बैल अंग झटकतच होता, वर उभाच राहत होता। राहता राहता विहीर गच्च भरली पण बैल काही दबला नाही। विहीर गच्च भरली की बैल अलगद बाहेर निघाला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला। तुम्ही म्हणाल याच्यातून काय शिकायचं? लोक निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहे, लोक निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहेत। आपल्याला फक्त बैलासारखं अंग झटकायचंय आणि त्या कचऱ्यावर उभं राहून पुढे आपल्याला चांगलं काय करायचंय तिकडे आपण लक्ष द्यायचं। त्या गवळणीला भीती वाटते, मला लोक नावं ठेवतील, महाराज म्हणतात नको काळजी करू, ते म्हणते कशी काळजी करू नको, नावं ठेवली माझी निंदा केली तर क्रोध निर्माण होईल, खूप माझं कौतुक केलं तर अहंकार निर्माण होईल, कशी वाचू मी, माझ्या जवळचे शत्रू मला त्रास देतील, अभंगाचा 3रा चरण। पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, घरची कुटी कातीला, घरची कुटी कातीला, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, घरची कुटी कातीला, घरची कुटी कातीला, आता कैसी आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, जाऊ घरा, जाऊ घरा। वा वा, पारखियासी सांगता गोष्टी, घराची कुटी खातील। ती म्हणते महाराज माझ्याबद्दल तुम्ही बाहेरच्या लोकांना सांगू नका, कौतुक झालं तर माझ्यात अहंकार निर्माण होईल, माझी निंदा झाली तर मला राग येईल, क्रोध निर्माण होईल। अहंकार, क्रोध, लोभ, मत्सर, मोह हे सगळे विकार आहेत, हे त्रास देतात।
आणि हे बाहेर नाही आहे, आपल्या आतमध्ये दडलेले आहेत. एकनाथ महाराज याचं रूपक करतात पहा. बाहेरच्या शत्रूपेक्षा आपल्या आतमध्ये दडलेले शत्रू कठीण आहे डिग्रसकर. आपल्या आतले शत्रू एवढे अवघड आहेत. बाहेरच्या शत्रूवर तरी माणूस मात करल, पण यांच्यावर मात करणं फार कठीण आहे. नाथ महाराजांनी एका अभंगात सांगितलंय, भारुडामध्ये सांगितलंय, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहीन तुला.